लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती पोटीभार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे ऐशी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा सांगता बरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरणा संतांची कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया तुमचा जनी सर्व संती जयाचीच कीर्ती असोनी प्रपंचात वैराग्य मूर्ती झटेने हमी जीव कल्याण काजा नमस्कार माझा तया कानुराजा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतान सिरंगव चित्ताशी आपुलिया आत्मरूप गणेशो स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती आज या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये मातृत्वाचा जो काही उत्सव चालू आहे त्या उत्सवातील आजचा समारोपाचा दिवस आहे. हा उत्सव कोणत्या निमित्ताने आहे हे सगळ्यांना श्रुत आहे, पण ओघाने थोडं दोन शब्द बोलणं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी हा जो देखणा उत्सव होतोय, सांप्रदायिक उत्सव होतोय आहे, मातृत्वाचं मातेचं स्मरण म्हणून आज या ठिकाणी वैकुंठवासी गजराबाई मुरलीधर गायकवाड
तीर्थस्वरूप मातोश्री गजराबाई मातेच्या या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज नाना 14 दिवस अशा प्रकारचं होत आहे आणि दसक्रियेच्या आधीपासून कीर्तनाला आरंभ झालेला आहे, प्रवचन झालेली आहेत. या ठिकाणी आज हे बुवाजी मला बोलले काय कुंभ श्राद्ध म्हणतात आजच्या दिवसाला. मराठवाड्यामध्ये 13व्या नंतरच नाही का श्याम महाराज 13व्या नंतरच विधी असतो. अलीकडे शॉर्टकट झाल्यामुळे 10व्यातच सगळं 13वा 12वा सगळं उरकून घेतात लोक. पण या ठिकाणी शास्त्राला अनुसरून आणि या मातृत्वाचं स्मरण करत करत 14 दिवसापूर्वी मातोश्री गजराबाईंना अशा प्रकारचं पांडुरंग चरणी माऊली चरणी तुकोबरांच्या चरणी त्या विलीन झाल्या आणि तिथपासून पुढे त्यांच्या खऱ्या अर्थाने सुपुत्रांनी असे हे स्मरण, हे पुण्यस्मरण, हरिकीर्तन, प्रवचन, हरिपाठ या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याचा समारोप अशा प्रकारचा आज होतो आहे. खरं तर या मातेने किती पुण्य केलं असेल आणि ते पुण्य म्हणून असे उत्सव या ठिकाणी होतात. माणसं 2 दिवस गेली तर त्या माणसाला विसरतात, परंतु या मातेचा विसर त्यांच्या सुपुत्रांना होत नाही, होणारही नाही. आपण 4-6 दिवस ऐकलं, प्रवचनात ऐकलं, 4-6 दिवस कीर्तनातही ऐकलं. अगदी श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य देवराम महाराज यांच्या त्या मातोश्री आहेत, कांतीलाल त्यांचे बंधू आहेत, 3 भगिनींची नावं बोर्डावर आहेत. अशा या 5 अशा प्रकारच्या पुण्य त्या मातेने या 5 मुलांना जन्म दिला आणि खरं त्या मातेची कुस रात्री श्याम महाराजांनी प्रमाण म्हटलं. रात्री बाबांनी सुंदर अशा प्रकारची सेवा केली. बरंच त्यातलं काही मला आता मी म्हणणार आहे त्यातले काही उच्चिष्ट अशा प्रकारचं बरं का. त्या ठिकाणी खरं तर हा उत्सव खरंच काका अतिशय देखणा झाला, अतिशय पुण्याचा झाला, अतिशय डोळस श्रद्धेचा झाला. खऱ्या अर्थाने खरं प्रत्येकाच्या आईवडिलांच्या निमित्ताने असे उत्सव होणं आवश्यक आहे. विठ्ठला विठ्ठला. तशी सेवा केली तर, तसं वातावरण असेल तर, तसे आचार असतील तर, तसे विचार असतील तर या गोष्टी होतील. लक्षामध्ये भाऊ इथे आहेत समोर नाही का. खरं तर त्यांच्या असं म्हटलेले भागवतामध्ये नाना, खरं तर आज या ठिकाणी काय योगायोग आहे, प्रत्यक्ष जोग महाराजच इथं आले असं म्हणायला काय हरकत नाही. आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पूज्य चंदिले हरिभक्तीपरायण चंदिले नाना चिटणीस या ठिकाणी प्रत्यक्ष हजर आहेत, म्हणजे जोग महाराज आल्याची भावना आम्हाला होते. विठ्ठला विठ्ठला. अनेक 8 दिवस ही वारकरी मंडळी, गायक मंडळी, मृदुंग वादक मंडळी, परिसरातले सगळे हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांची नाव घेतलं. बराच वेळ झाला तुमच्याकडे मी पाहतोय, म्हणजे तुमचं नाव घेतल्यासारखंच नाही का श्याम. तुमच्याकडे पाहतोय, तुमच्याकडे पाहतोय म्हणजे वेगळ्या अर्थाने तुम्ही वेगळा अर्थ काढा. तसा मी तर चालीचा बो आहे, तुम्हाला माहिती आहे. मी चालीचा बो आहे, पण कीर्तनातल्या माझ्या आयुष्यात मला वेगळी चाल चालता येत नाही. फक्त कीर्तनातली चाल चांगली ओढवते श्याम महाराज नाही. वेगळं पण वेगळं अशा प्रकारचं नाही. तेव्हा खरं तर बुवाजींचं हे अत्यंत प्रेम या काळेवाडी ग्राम आहे, पुण्यवान ग्राम आहे हे की नाही. रात्रीच आपण ऐकलं
अशा परिसरात असे भगवत भक्त जन्माला येतात. वैकुंठवासी परशुराम महाराज असतील, तुळशीराम महाराज असतील, आपले ते संन्यासी महात्मा अश्विनी महाराज असतील, तुम्ही सगळे काका साहेब, तुम्ही भोसले महाराज, तुम्ही सगळेच बाबा तो म्हणले खानच आहे म्हटले बुवा मंडळाचे. आणि खरंय एक बुवा लवकर मिळायची पंचायत आहे. एक बुवा उपलब्ध करायचा म्हटलं तर ती मोठी कष्टाने उपलब्ध करावी लागतात. आणि जाता जाता काका सांगून जातो, एक बुवा सांभाळणं म्हणजे आपले गुरुवारी विठ्ठल बाबा गुले म्हणत असायचे, बुवा एक हत्ती सांभाळण्यासारखं आहे. आणि खरंच आहे ते, काय कोणाला लागल आणि काय केव्हा कोण मागल याचा काहीच भरोसा नाही. पण या कुटुंबाने या परिसराने, ही परिसरातली भोवतालची मंडळी, वाडीतली मंडळी यांनी सुद्धा या उत्सवाकरता फार कष्ट घेतले बरं का. सगळ्यांची नावं घेणं मला माहितही नाही, मला घेणं नावं शक्यही नाही. पण या सगळ्या मंडळींनी अत्यंत धावपळ करून या उत्सवाला एक चांगला देखणेपणा आणला, पावित्र्य अशा प्रकारचं आणलं. कुठलीही सेवा कष्टाशिवाय सिद्ध होत नाही. म्हणून मी बोलून गेलो की खरंच आम्ही खडकीला उत्सवाला आलतो काका, तुम्ही लहान असाल त्यावेळेस. आणि त्या खडकीला एक जगताप म्हातारा होतं बरं का, बुवाजींना चांगलं माहित होतं पान बिन खायचं ते जगताप म्हातारा. ते वारले वाटतं आता, पण ते पहिल्या वर्षी काय थोडं कोणाकडे एखाद्या हरिभक्ताकडून काही चूक झाली असेल. शिमणे बुवा, आम्ही परत बालू केंद्रे, आम्ही सप्ताहाला आलो त्या खडकीच्या. ते म्हातारं जे भडकलं का नाही आम्हाला की ते म्हणले माडीहून खाली उतरायचं नाही तर माझ्याशी गाठ. आम्ही सुद्धा माडीच्या खाली उतरणार नाही, तुम्ही स्वतः पाणी आणून द्यायचं. सगळं सगळं इथे आम्हाला पुरवायचं. कार्यक्रमाला नाही म्हटलं उतरायचं तरी आम्ही उतर. त्याच्या लक्षात आलं मला आपल्यापेक्षा पुढचं दिसते. विरोधाचा भाग सोडून द्या, पण ते काय चुकलं असेल. मग ते नंतर आमच्या पाया पडायला लागलं की तुम्ही इतके चांगले असाल. म्हणलं आम्ही चांगले नाहीतच, पण तुम्ही म्हणताय म्हणजे तुम्ही इतके चांगले वागत असाल. त्याच्यामुळे काय थोडं गेल्या वर्षी असे होते तसे ते असे काय ते बोलले. म्हणजे काय आहे खरंच या सगळ्या हरिभक्त मंडळींना, या कुटुंबाने, या परिसरातल्या या सगळ्या मंडळींनी, काळेवाडीने अतिशय या काळेवाडीला, या परिवाराला, गायकवाड परिवाराला आणि साधू संतांचा आदर करण्याची त्यांची आई वडिलांची संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल काय हरकत नाही बरं का. आमचे प्रकाशदाजी खराडे ते सुद्धा काय उडी टाका म्हणलं इथं की आमच्या करता लगे उडी टाकायची त्याची आता त्यांचंच नाव घेतलं असं नाही बरं का. पण मी बोलून गेलो, तुम्ही सगळ्यांनीच तुमची उपस्थिती सुद्धा ही सुद्धा फार मोलाची आणि महत्वाची अशा प्रकारची आहे. तुमचे बरा दिसतच आहे. महाराज सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराजांचा काही का होईना छोटासा का होईना आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर असल्यामुळे आपण सर्व कामधंदा सोडून, सगळ्या गोष्टी सोडून या ठिकाणी अगदी सगळेजण तन मन मनाने तनाने हजर राहिलात. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. विठाला विठाला. 7 दिवस आपण मातृत्वाचाही महिमा गायलेला आहे, ऐकलेला आहे. आणि म्हणून तोच धागा धरून मी या छोट्याशा अभंगाचे, अभंग जरी दिसायला छोटा असला तरी अभंग छोटा नाही. यातला विषय मात्र फार आकाशापेक्षा व्यापक आहे, पृथ्वीपेक्षा जड आहे आणि समुद्र इतका त्याच्यावर अनंत सखोल अशा प्रकारचा आहे. याही अभंगामध्ये मातृत्वात काय कळवळ असते, काय कळवळा असतो. लाभाशिवाय माता कशी आपल्या बालकावर प्रीती आणि प्रेम करत असते आणि नेहमीच ती आपल्या हिताच्या चिंतन तिच्या हृदयात ती वाहत असते. तुकोबरा अशा प्रकारच्या अभंगामध्ये
सुंदर अशा प्रकारचा खरं तर मला ज्यावेळेस खराडे दाजींनी फोन केला की बाबाजींचे मातोश्री वैकुंठवासी झाल्या, तेव्हा काकांनी फोन केला की थोडासा उशिरा फोन आल्यामुळे काही येणं, पण म्हटलं आता दसकरेला जाऊ दे, प्रकृतीचं थोडं अस्वास्थ्य असताना पण ये आलो म्हणजे काही उपकार केला, अजिबात तसं काही नाही. मी आपल्या तुमच्या सुखदुःखात कर्तव्य म्हणून आपण सर्वजण इथे ही सेवा अशा प्रकारची पार पाडलेली. मी बुवाजींना म्हणत होतो की टाळ घेऊन उभं राहणं ही माझी सेवा आहे. मला कीर्तन पाहिजे असं मी मध्ये कधीच म्हणणार नाही आणि म्हणतही नाही, म्हणणारही नाही. मला कीर्तन काही येतच नाही नाना. तुमच्या सहवासामुळे मी घडलेलो आहे अलग लक्षात, आणि म्हणून मला ती अपेक्षा नाही. पण नाही, जमेल तिथे सगळे महात्मे बोलवले आणि जमेल तिथे ही तशी तर ही कलशाची सेवा माझ्याकडे दिल्यासारखी झाली. मला ते आता मला फार समाधान आहे. आज कुंभाचं श्राद्धाचं हे शेवटचं कीर्तन आपण करतो आहे आणि अन्नप्रसाद सेवन करून आपण आपल्या कर्तव्याला जाणार अशा प्रकारचे आहेत. खरं तर जे जे काही ग्रंथात लिहिलेलं आहे ना, ते बरंच सर्वच काही या परिवारात दिसतंय. सगळ्यांनाच आपल्याला, मलाही दिसतंय. नाथ महाराज बोलतात, काका भागवतात, जित्या पितरा त्रिकाळी नमन, जित्या पितरा त्रिकाळी नमन, त्यांचे करू नये हेळन, त्यांची अवज्ञा पद प्राणांती जाण करू नये. काही झालं प्राण जरी जायची वेळ आली तरी आपल्या मात्या पित्यांची अवज्ञा कधीच आपल्याकडून होऊ नये. विठ्ठल विठ्ठल. अशा आचार या ठिकाणी आहे. काय काय बोलावं, मला तर भाऊ म्हणले शेवटच्या कालामध्ये मग मी थांबत होतो, माझ्या धर्मपत्नी जवळ मीच थांबत होतो. थोडस शेवटच्या कोणाची आशा, 40 वर्ष त्या रोगाला वापरून घेतलं, त्याचा प्रभाव झालाही बऱ्याच वेळा. पण त्या प्रभावाला दाबत दाबत मातेने 40 वर्ष अशा प्रकारचे दिवस काढले. बुवाजींनी सांगितलं पुरी साधनाची अनुकूलता नव्हती. खरं तर आता खूप चांगले दिवस आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. आता क्षणात आपण पुण्याला सुद्धा नेऊ शकतो व्यक्तीला, मुंबईला नेऊ शकतो. पण त्यावेळेस काय, त्यावेळेस गाडी बैल भाऊ तर म्हणले मोठ सोडायची, गाडी बैल जोडायचं आणि मग बसवायचं. मधीन बुवाजींनी सांगितलं होतं इकडे रावणगावला वगैरे न्यायचं, पण जाता जाता नेता नेता फार क्लेश व्हायचे, अत्यंत त्रास व्हायचा. म्हणून डोकं काय आपटून घ्यायचं काय वगैरे, इंजेक्शन वगैरे घेतलं की मग परत थोडस. तर भाऊ म्हटले मी स्वतः राहिलो, मुली म्हणजे मला बाळांना म्हटले जागायला लागायचं तर मग मी चहा पाहिजे, बिस्किट पाहिजे मी स्वतः द्यायचं, दूध पाहिजे मी स्वतः द्यायचं, लग्नाला जायचंय बाहेर स्वतः. खरं तर बुवाजी मला म्हटले बापूनी आमचं आई वडील कधी रागवताना कोणावर मी पाहिलेच नाही खरं. आणि म्हणून तर तुमचा हा थोडे रागवायचे ते तुम्हाला कामावरून रागवत असतील, तसे थोडेच रागवतात ते. विठ्ठल विठ्ठल. थोडंफार आता काय असं काय, पण ती म्हण काय तशी लागू पडत नाही. बापशे बेटा सवय बात कशी काहीच नाही बरं का. म्हणजे एवढं तेवढं प्रपंचामध्ये देवळात घंटा आणि प्रपंचात तंटा, तसा तंटा आपल्यात अजिबात नाहीये. अतिशय सलोख्याचा अशा प्रकारच्या वातावरणामध्ये भाऊ म्हणायचे मी सेवा. खरं तर मला नाथांची एक ओवी आठवते की दोघा जणांचा विचार कसा पाहिजे. तुम्हालाही माहित आहे ती ओवी. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती, स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती, तरीच परलोक साधती इतरा प्राप्ती ते नाही. या दोघांचा जर विचार एक असेल,
प्रपंचामध्ये खर तर बुवाजी सांगत असतात प्रपंच म्हणजे बैलगाडीची दोन चाक, म्हणजे कुटुंबाचे हे दोन घटक, पती आणि पत्नी. जशी ती गाडी व्यवस्थित चाका असतील, व्यवस्थित असेल तर ती चालते व्यवस्थित रस्त्याने, आणि चाक जर त्याच्यात काही आरेपाठे निसटलेले असतील, काही जर बिघाड असेल तर ती रस्त्यावर चालताना दिसते, पण ती उट्या घेत चालते, आणि चालता चालता बसणाऱ्याला गुचक देत चालते. 2 फूट 5 फुटावर गेलं का खट बसणाऱ्याला आजके गुचके बसत बसत ती गाडी दिसायला बरी दिसते, पण ती अशी धुसणे फार देते. तशी ही दोन पती पत्नी, आई वडील आपले सगळ्यांचेच, भाऊ आणि मातोश्री, ही गाडीची एक प्रकारची दोन पवित्र चाकं होती. आणि मग ती गाडी व्यवस्थित अशा प्रकारची इथपर्यंत आली. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती अनुकूलवरती धर्मप्रवृत्त तरीच परलोक सर. या दोघांना परलोक आहे. भाऊ म्हणत होते व मी तुमच्या आधी जाईल, असं काहीतरी मला सांग. एकमेकाचं चाललं होतं, मी तुझ्या आधी जाईल, मी तुमच्या आधी जाईल, मी तुझ्या आधी जाईल, असं वगैरे. म्हणजे त्यांनी स्वतः सुद्धा आपल्या धर्मपत्नीची काही कळना यथावकाश त्यांनी सेवा केली. परिवाराने सुद्धा, कांतीलाल भाऊनी सुद्धा, सगळ्या मुलांनी, श्याम असेल, आपला गणेश असतील, आमचा सदा असेल, फराडे दाजींचा मुलगा, ही सगळीच पोरं सुद्धा सगळ्यांनी मातेची अशा प्रकारची पाहिजे त्यावेळेस सेवा केली. आणि त्या सेवेतून काय पवित्र आशीर्वाद प्राप्त केले. विठ्ठला विठ्ठला असं म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी. पिता स्वयमेव नारायण, पिता स्वयं, आपले वडील प्रत्यक्ष नारायण स्वरूप आहे, नारायणच आहे. पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. आपली आई, आपले वडील नारायण आहेत आणि आपली आई लक्ष्मी. पिता स्वयमेव नारायण, माता लक्ष्मी प्रत्यक्ष आपण. ऐसे भावे ज्याचे भजन संसारी जाणतो सुपुत्र. आपले आई वडील परमात्मा स्वरूप आहेत. त्यांनी जग दाखवलेलं असतं, प्रतिकूल परिस्थिती सहन केलेली असते. आपल्या प्रत्येकच आई वडिलांनी सगळ्यांची परिस्थिती अनुकूल असेल असं मला वाटतं. थोड्या लोकांच्या वाट्याला चांगलं भाग्य येतं, व्यावहारिक भाग्य लक्षामध्ये सगळे, पण सगळे ज्या कसोटीतून जात असतात लक्षामध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई वडिलांनी, कदाचित आई वडील आपले अर्धपोटी राहतात आपल्यासाठी, पण आपल्या आरोग्याचे ते चिंतन करत असतात, आपल्या शिक्षणाचे ते चिंतन करत असतात. कधी कधी घर गळक असत. आता आपलं काही सांगायला नाही पाहिजे खरं. त्या दिवशी आपले उमेश महाराजांनी सांगितलं सगळं, आपलं काही सांगू नये असं मला वाटतं. विठ्ठला विठ्ठला करायला लावलं की हृदयात थोडीशी धाकधूक होती. कारण वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी मातृछिद्र घातलेलं आहे. आईचं प्रेम माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने तितकस मिळालेलं नाही. आई वडिलांच्या बद्दल कितीही बोललं आपण तरी ते कमीच अशा प्रकारचं पडणार आहे. म्हणून जो मात्या पित्यांच्या सेवेवरी आपापल्या तेतारी, सकळ पूर्वजाते उद्धरी तारी जाणतोस. सकळ पूर्वजाते मात्या पित्यांची सेवा हीच ईश्वर सेवाच अशा प्रकारची आहे. आणि खरंय, ज्या दिवशी आपल्या घरातून आई जाईल त्या दिवशी थोडस घरातली थोडी शोभा गेल्यासारखी होते. घर असतंय प्रश्नच नाही, पण घरातली अर्धी शोभा गेली.
आई वडील गेले तर सगळीच शोभा गेल्यासारखी आहे. आई वडील आणि जर एक गेलं तर अर्धी शोभा जात असते. खरं तर वटवृक्षासारखं त्यांचं जीवन असतं हे की नाही. म्हणजे त्या एखाद्या मोठ्या वटवृक्षाखाली त्याच्यावर पक्षी बसतात, सावली असते म्हणून जनावरही बसतात. कोणी पाणथी काला तर तो सुद्धा तिथे विश्रांती घेत असतो, कारण तो वृक्ष एवढा विशाल असतो. तसं आई वडील हे विशाल वटवृक्षासारखी त्यांचं जीवन असतं आणि ते आपल्याकरता सर्वस्व पानपणाला लावून, मी बोललो मगाशी, कदाचित अर्धपोटी सुद्धा घर राहायला नसतात, ते आपल्याला कोरड्या भूमीवर झोपवतात आणि त्या ओल्या कपड्यात ओल्या ठिकाणी ते झोपत असतात. ते अर्धपोटी राहतात, पण आपल्या पोटाची ते चिंता करतात. मुलाबाळांना ही वेळ नको, मुलाबाळांच्यावर ही वेळ यायला नको. मुलाबाळ जेवली, मुलंबाळ चांगली असेल तर आपण चांगले. आणि अजून आपल्याला ही परिस्थिती आली, आपली मुलं बाळ शिकली पाहिजे. हे पोट बांधून ते आपल्या शिक्षणाचा विचार करतात. मग आपणही त्यांचा विचार, आपण लहान असतो त्यावेळेस आपल्याला काय कळत नसलं तरी पण ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी येते त्यावेळेस थोडं मागे शिहाव लोकं करून पाहिलं पाहिजे. आईने किती खस्ता खाल्ल्या, वडिलांनी किती आपल्याबद्दल कष्ट सहन केले. सालाने 15-25 वर्ष वडील आमचे सालकरी होते. 25 वर्ष सालकरी ना आईने 25 वर्ष चाराने गाईला राखूळ अशी 25 वर्ष गाई वडिलांनी 25 वर्ष साल घालून जरी एवढं केलं असेल तर आपण त्याची जाण ठेवली पाहिजे. अल्पकाळात इकडे आमचं येणं झालं. आम्हालाही या परिवाराचं, या गावाचं आम्हालाही प्रेम त्यांनी आम्हाला दिलं. त्याची जाण आमच्या अंतःकरणामध्ये आहे. माणसाने थोडीशी प्रत्येक केलेले उपकार, आपण केलेले उपकार विसरावं, पण केलेल्या उपकाराची जाण मात्र अंतःकरणात ठेवलीच पाहिजे. आपण दुसऱ्याला सहकार्य केलं ते आपण विसरून गेलं पाहिजे, हे नाव गोष्ट नाही काढली पाहिजे. पण आपल्यावर ज्यांनी उपकार केले ते आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. कृतज्ञता नको. विठ्ठला असो, आता किती बोललो तरी ते कमीच अशा प्रकारचं होणार आहे. आणि आपण 8 दिवस तोच विषय, महत्वाचा पवित्र विषय आपण ऐकला. रात्री बाबांनी अगदी बेहद्द उत्स्फूर्त अशा प्रकारचं कीर्तनही त्यांनी केलं. खरं आहे बरं का. कुळामध्ये एक सुपुत्र जन्माला आला तर तो अनंत कुळांचा उद्धार अशा प्रकारचा करत असतो. रात्री मी एक प्रमाण म्हटलं मी, पुरे एकाची पुढे एकाची पुत्र माया पोटी, 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 हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. पुरे एकची पुत्र माय पोटी. पूर्वी म्हणजे 4-4, 6-6 भाऊ असायचे, 4-4 बहिणी असायच्या, 10-10 संतती असायची. एवढ्या संततीची काय गरज आहे असं काय. आता जन्माला घातल्यावर पण तुकोबरात पुरे एकची पुत्र माय, आईने
एखाद्याच पुत्राला जन्म द्यावा पण तो हरिभक्त असावा. पुरे कची पुत्र माय पोटी आणि हरी स्मरणे उद्धळे पुढे नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण धन्य त्याची माया प्रसवली धन्य त्याची माया प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माया प्रसवली सत्याशिवाय माया प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय नारायण ध्याय नारायण गाय धन्य त्याची माय प्रसवली. नारायणाला ध्यात असेल, नारायणाला गात असेल, समाजाची सेवा करत असेल, भगवत भक्ती करत असेल तर धन्य त्याची माय प्रसवली. तुकोबाराने म्हटले धन्य वंशी मला भगीरथ धन्य वंशी जन्मला धन्य वंशी जन्मला भगीरथ धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणोनी वध केले मुख गंगा आणोनी वध केले मुक्त सगळ्याच्या वंशाला धन्यता देतात तुकोबा. रात्री आपण ऐकलं धन्यतेचं सारं व्याख्यान ऐकलं. तुकोबरानंतर धन्य वंशी जन्मला भगीरथ. सगळ वंशामध्ये भगीरथ जन्माला आले. अनेक राजे झाले नाही का. सगळ राजा त्याचे पुन्हा 2 पत्न्या, बरीच संतती. त्या ठिकाणी अंशुमान त्यांच्या अगोदर एक नाव राहिलं नाही, असमंजस. त्याच्यानंतर अंशुमान, दिलीप आणि त्यानंतर 4थी 5वी पिढी भगीरथाची असते. तर या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले, तपश्चर्या केली. असमंजस पासून तर अंशुमान, दिलीप 3-4 पिढ्या गंगेला प्रसन्न करण्याकरता तपश्चर्या केली, पण गंगा काही प्रसन्न होईना. शेवटी भगीरथाने, म्हणून आपण कुठल्या एखाद्या व्यक्तीने जर अशक्य काम शक्य केलं, एखादं न होणारं काम जर, आता आपलं गाथा मंदिर हे एक प्रकारचा भगीरथ प्रयत्नच आहे. आपली वारकरी पूज्य जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था हा सुद्धा मोठा भगीरथ प्रयत्नच आहे. तो आदर्शच आहे. अशा अलग लक्षात. ज्ञानेश्वरी मंदिर आपले गोविंद बाबा बुवाजी दिसायला मूर्ती लहान होती, पण ते म्हणायचे सगळ्यात ज्ञानेश्वरी मंदिराचा कळस सगळ्यात आनंद उंच पाहिजे. काय आठवस होतं बरं का गोष्टी लक्षात. त्याच्यामध्ये काय त्यांचा प्रयत्न असेल, पण त्यांना सगळं बघता आलं नाही. पण ज्ञानेश्वरी मंदिर जवळजवळ 75% उभं करण्याचं काम मात्र व्यक्ती लहान पण मंदिर महान. विठ्ठल
संस्थेचीच ही रत्न आहेत सगळी लक्षामध्ये. या कोणी काय काम केलं, कोणी काय काम केलं, विशेष अशा प्रकारे विशेष आहे, विशेष आहे. प्रत्येकात बाबा कोणाचं वर्णन करत नाही, माधव बाबा शक्यतो कोणाचं वर्णन करत नाही, पण वस्तुस्थिती असल्यामुळे रात्री देवराम बाबांचं तोंड भरून त्यांनी अशा प्रकारचं, त्यांना अपेक्षित नाही आहे त्या गोष्टी, पण त्यांनी त्यांच्याबद्दल अत्यंत पवित्र भावना व्यक्त केल्या. विठ्ठला भगीरथांनी दीर्घ प्रयत्न, एखाद्याने एखादा प्रोजेक्ट प्रकल्प पूर्ण करण्याकरता जर चिकाटी धरली आणि तो जर पूर्ण केला तर माणसं म्हणतात या व्यक्तीने भगीरथ प्रयत्न केले. या आदर्श भगीरथाचा आदर्श भगीरथाने हो चौथ्या पिढीला गंगा प्रसन्न केली, पण गंगा म्हटली मी येईल, तुमच्या पूर्वजांचा उद्धार करायला येईल, पण मला माझा वेग फार आहे. तो वेग कोण धारण करणार, वेग कोण अडवणार, तिला मला कोण धारण करणार. भगवान म्हणले भगवान शिवजींना प्रसन्न करा. पुन्हा भगीरथाने भगवान शिवजींना प्रसन्न केलं आणि भगवान शिवजींना प्रसन्न केल्यानंतर गंगा अवतरण झालं आणि भगवान शिवजींनी तिला जटेतून खाली अशा प्रकारचं सोडलं. पण चांगल्या कामाला विघ्नही फार असतात. भगीरथ पुढे आणि ती गंगा पाठीमागे चाललेली. मध्यंतरी जन्ममुनींचा आश्रम होता. त्या गंगेच्या ओघामध्ये त्या जन्ममुनींचा झोपडी असेल, काय असेल, साधू संतांना झोपडीच फार आवडते, काय असेल तसं. आता तरी बरी आहे, थोडी खोली नाही तर तेच तर झोपडीतच राहत होते. त्यांना नाही वैभवाचं तितकंसं काय, वैभवात राहायला हरकत नाही, वैभव पाहतात, वैभव उपभोगत नाही फारस, पण त्यांना काल सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नानी ही त्यांची एकांतावर त्यांची प्रीती असे, बहु एकांतावरी प्रीती जयाशी जनपदाची खंती जाण मनुष्याकडे मूर्ती ज्ञानाची तो म्हणजे असं आहे ते. तेव्हा ते जन्ममुनींची ती झोपडी असेल, छाटी लंगोटी कमंडल काय असेल तर गंगेने वाहून नेलं. भगीरथ पाठीमागे पाहतो तर गंगा नाही, काय नाही. जन्ममुनींनी तिला गिळंकृत केलं, गिळूनच टाकले. एकी चुळीची सागरात ते भरले. काय ताकद आहे. अगस्ती मुनींनी एका चुळात सागर, ती फक्त काय माझ्याकडे का चहा आहे चहा सकप आहे का, सागरच गिळला. काय एकाची छाती तपीन नाही, छातीने सूर्याचा प्रकाश कमी केला. काय ताकद असेल मग ह्यांच्यामध्ये, अशा पवित्र महात्म्यांच्या आचारामध्ये विचारामध्ये काय असेल, काय जोपासला असेल त्यांनी, काय अनेक जन्माचं पुण्य केलं असेल. तेव्हा या बोधावर अनेक जन्माची साधना असावी लागते, तेव्हा कुठे निरपेक्षता प्राप्त होत असते. साधी गोष्ट नाही, भागवतात विषय आहे. तुम्ही भागवत वाचता संस्कृत, मी आपलं नाथांचं भागवत वाचतो काका. विठ्ठल निरपेक्ष बोध जोडण्याकरता, अपेक्षारहित होण्याकरता कोट्यावधी जन्माचा बोध असावा लागतो, तेव्हा ती निरपेक्षता येत असते. असे महात्मे राहत असतात. त्यांनी ते जन्ममुनींची ते भगीरथाने पुढे चालले तर मागे जन्ममुनींची गिळंकृत करून टाकली. आलं का परत चांगल्या कामाला श्रेयांशी म्हणतात बहुविघ्नाने. मग पुन्हा त्यांची प्रार्थना करायला लागली. मग त्यांनी जंगा फाडली आहे. ज्ञानेश्वरी तोरी आता फाटणार म्हणजे येईल, पण जंगा फाडून दिली. मग जन्ममुनींनी जंगा फाडली, त्याच्यातून गंगेला भागीरथीला प्रगट केलं आणि पुढे गेले. कपिल महामुनींच्या आश्रमाजवळ गंगेला नेलं आणि आपल्या 60,000 चुलत्यांना भगीरथाने मुक्त केले. म्हणजे आपल्या पूर्वजांकरता, आपल्या नातेवाईकांकरता चांगले संस्कार देता आले तर दिले पाहिजे आणि त्यांनी ते स्वीकारले पाहिजे. विठ्ठला नजर धन्य वंशी जन्मला भगीरथ आणि गंगा नवनिया पूर्वज केले मुक्त. आपल्या पूर्वजांचा त्यांनी उद्धार केला. आपल्यावरही ती थोडी अंशतः तरी जबाबदारी आहे.
आपल्या समवेत जे येतील, आपल्या सहवासात जे येतील, जे संबंधित असतील, त्यांनी ओळखावं मनुष्याला. माणसाला ओळखण्यात सुद्धा फार दिवस जातात, नाही ओळखता येत. नाही महात्मा माणसाला ओळखता येत नाही, कारण त्यांची अंतःकरणं तशी नसतात. त्या महात्म्याचं तरी काय दोष आहे. विठ्ठल असो, तेव्हा पुष्कळचं चिंतन आहे. आज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की लेकराचं जे हित असतं, लेकराचं ज्याच्यामध्ये भौतिक का होईना ज्याच्यामध्ये त्याचं कल्याण असतं, त्याचं हित असतं, ते हित आई नेहमी आपल्या चित्तामध्ये आपल्या मुलाच्या हिताचीच काळजी वाहत असते. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला असतो, शब्द वाटते हे शब्द थोडे मराठवाड्यातले दिसतात. आपल्याकडे पुणे जिल्ह्यात लेकरू वगैरे क्वचित शब्द उच्चारला जातो महाराज, पण आपल्या इकडे तो उच्चारला जातो. लेकरू लहान मुलाला म्हटलं जातं. आई त्या लेकराचं हित वाहत असते, त्याचं कल्याण अशा प्रकारे त्याच्या आरोग्याची चिंता करत असते. तो मोठा झाला पाहिजे. आपला मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं आरोग्य स्थिर राहिलं पाहिजे, तो आरोग्यवान व्हावा अशी आईची इच्छा. पुन्हा तो आयुष्यवान व्हावा ही सुद्धा आईची इच्छा. नुसतं आरोग्य असून काय उपयोग आहे, आयुष्य सुद्धा पाहिजे माणसाला. काही माणसाला तर आरोग्य मिळत नाही, तर माझं बिघडलेलं काय त्याला कळलं. आपले गुरुवारी मारुती बाबा बोलत असतात एक वाक्य, त्यांची एक वाक्य फार महत्वाचे आहे. देही आरोग्य नांदते, देही आरोग्य नांदते, भाग्य नाही आपण मोठ्याने उच्चारत असतात हा शब्द. त्याला आरोग्य प्राप्त आहे. काही माणसं खडे खाल्ले तरी पचवण्याची त्यांची ताकद. आणि रामदास बाबा म्हणायचे भात खाल्ला तरी पुन्हा अख्खा मागे. अशी ती माणसं काय महात्म्या ते सुद्धा असे काही म्हणे खडे. आमचे श्यामवाला तसे म्हणजे तशी प्रकृती त्यांची ठणठणीत, त्यांनी खडे खावा. काही नाही. काल दवाखान्यात सदाने नेलं, म्हणले काय नाही तुम्ही ठणठणीत, तुम्हाला प्रवासाचा थोडी तकलीफ झाली. असं काही सगळ्यांना ते लाभत नाही. आईची इच्छा असते मुलगा झाला तर त्याला आरोग्य प्राप्त झालं पाहिजे. आरोग्य होऊन नुसतं नाही, आयुष्यही प्राप्त झालं. नुसतं आयुष्यही नाही, ऐश्वर्यही त्याला मिळालं पाहिजे. आणि दीर्घायुष्य आणि ऐश्वर्य त्याला मिळालं पाहिजे. इह परलोक त्याचं कल्याण झालं पाहिजे अशी माऊलीची इच्छा असते. लेकुराचे हित
वाहे माऊलीचे चित्त, माऊलीच्या चित्तामध्ये नेहमी ती आपल्या बाळाच्या हिताचीच जपणूक करत असते, हित वाहत असते. वाहन प्रवाही आहे, पण इथे वाहते म्हणजे काळजी. जसं कंडक्टरला सुद्धा कंडक्टर नाही म्हणत, त्याला काय म्हणतात? वाहक, वाहून नेणारा. कसं हा वाहक, तसं आई नेहमीच ते फक्त एसटी पुरतं बसल्यावर, नंतर नाही पुन्हा आपलं काय झालं त्यानं घेणार नाही. ही आई सदैव आपल्या सगळ्या गोष्टीची ती काळजी करत असते, चिंता करत असते. लेकराले ववी माता अलंकार, लेकराले ववी माता आवडी श्री नाही 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 पार, आवडी श्री नाही नाही अंत पार, आवडी नाही नाही अंत पार, आवडीची कुठे पोचणे कृपेचे पोसणे तू म्हणजे दिन, कृपेचे पोसणे तू म्हणजे संतांची कृपा होण्यात त्या संदर्भाने अशा अभंग लेकराचे वर्णनाचे हे संतांनाच करुणा भागलेली आहे. तेव्हा काय म्हटलं मी? लेकराले ववी माता अलंकार. आपली आई, आपण लहान असू, आता ते लहान असतील, आपल्याला प्रत्येकाला तिने मोठं केलेले, आपल्याला अलंकार घातलेले आहेत, आंघोळ घातलेले. म्हणून कोणी बोलून गेला आपण इथे की आई ही आपली सगळ्यात पहिली गुरु म्हणजे आपली आई आहे. खरंय, तिथूनच सगळं काय तुम्ही सांगितलं होतं की खायला शिकवते, प्यायला शिकवते, वेगळा अर्थ घेऊ नका. खायला शिकवते, लिहायला शिकवते, प्यायला शिकवते, चालायला शिकवते. हे की नाही? बालकाचे चालीन माता माता जाणून पाहून खाय. ती मुलाचं सगळं पाहूनच ती आपली पावलं टाकत असते, नाही का? ती तर तशी झेलम एक्सप्रेस सारखी चालत असते माऊली, पण त्या मुलाला घेऊन तसं त्याची फरफट होईल ना सगळं. म्हणून लेकराले उभी माता अलंकार, माता अलंकार घालते, ती लेणं घालते त्या बाळकाला. नाही अंत पार आवडीशी, तिच्या अंतःकरणात मुलाविषयीची जी कळवळ आहे, जी आवड आहे, त्याला अंत नाही पार नाही. ती इतकं त्याला त्या आईला मुलगा इतकं अशा प्रकारचं आवडतंय. विठ्ठला विठ्ठला कोटी आले त्याचे नेने गुण दोष, कोटी आले त्याचे नेने गुण दोष, कोटी आले त्याचे गुण दोष, कोटी आले त्याचे गुण दोष. कल्याणाची आस असावी हे, कल्याणाची आस असावी, कल्याणाची आस असावी. कृपेचे पोसणे तुम्हाचे दिन, कृपेचे पोसणे तुम्हाचे दिन. कल्याणाची आस असावी, कल्याणाची आस असावी. त्याचे नेने गुण दोष,
का किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतू. अनुत्तरित आहे प्रश्न आहे पण उत्तर नाही आहे. भगवानही देऊ शकत नाही. किंबहुना धनुर्धरा फार काय सांगू अर्जुना. जो मातेची आहे आईने ज्याला जन्म दिला जो उदरातून आईने ज्याला जन्म दिले तो मातेचा सोयरा केतू आपा. तो तिला किती आवडतो लहानाचं नाही सांगत मी. आपली आई जर असेल प्रत्येक घरामध्ये आई असेल आपले जरी केस पिकले असले आपल्यालाही मुलं झाली असली आपल्यालाही नातवंड झाली असली तरी आपल्या आईला आपण लहानाची ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल आले त्याचे नेणे गुणदोष. जो ज्याला जन्म घातला त्याचे गुणदोष ती पाहत नाही आणि मनामध्ये याचं कल्याणच व्हा कल्याणाची आस असावी. हे कल्याणाचीच तिला आशा असते त्याचं कल्याणच अशा प्रकारचं व्हावं अशा आईच्या अंतःकरणामध्ये ती भावना असते. म्हणून एक तुकोबारांच्या गाथ्यातलं एक मस्त सुंदर प्रमाण आहे आणि ते चालीव म्हणायला मोठी कसरतच होती थोडीशी कशामा. लोभिनी के चित धन बैठे 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 कामिनी के चित्त काम कामिनी के चित्त पुत बैठे माता के चित्त पुत बैठे तुका के मन में राम तुका के मन राम तुका के मन में राम या पदव्या सुद्धा आम्हाला खोट्या पदव्या आहेत. अजून स्वर लावता येत नाही मला अजूनही आळंदीला गेलो वेळ असला तर तानपुरा घेऊन तासभर तरी बसतो अजून स्वर लागत नाही. विठ्ठल लोभी के चित्त धन बैठे. लोभी माणसाच्या चित्तामध्ये काही नाही दुसरं फक्त धन धन फक्त मिळवायचं. ते गावठी खोऱ्यावानी फक्त सांगतात इंग्लिश खोरं इंग्लिश खोरी असतात आणि काही आपल्याला लोक ते सुद्धा तशीच खोरी. आपल्याला फक्त घ्यायचंच माहिती आहे. मी माझं म्हणतो आपलं घ्यायचंच माहिती द्यायचं अजिबात माहित नाही. काही घेतात पण वेळेत द्यावं याची सुद्धा त्यांना आठवण राहत नाही. पारमार्थिक माणसं आता काय बोलावं. विठ्ठल
माणसाला वाटलं पाहिजे, थोडं तरी वाटलं पाहिजे बा, आपण यांचे पैसे घेतले, 6 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झाले, काय काय बा करतं 10 वर्ष त्यांना आठवणच होत नाही. लक्षात थोडी खेदाची गोष्ट आहे. निदान परमार्थिक माणसाने तरी जे घेतलंय एखाद्याकडून, एखाद्या माणसाकडून काय घेतलं असेल ते त्याला वेळेत परत करायची सद्बुद्धी आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. विठ्ठला हे लोभी नाही की याची तर धन बैठे. लोभी माणसाच्या तो कुठेही गेला तरी त्याच्या चित्तात. एकदा मी कीर्तन करत होता, असं रंगात कीर्तन आलं होतं आणि तुमच्यासारखे जवळ बसलेले होते लक्षामध्ये. ते मारवाडी होते, सारखे कपडे कातरत होते. त्याने डोळे लावले, माझंच डोक्यात लागलं काय करतात काय नाही, ती सवय झाली. तो माणूस कुठे जाऊ द्या, तो फायद्याचाच विचार करणार. तो पैसा खर्च करणार नाही, तो गुंतवणूकच करायचा विचार करेल, व्याज तरी घेईल, काहीतरी करत, पण तो फायदाच बघेल. तो आपल्या पदार्थ काही दुसऱ्याला द्यायचा विचार अजिबात करणार नाही. लोभिनी केची तर धन बैठे, कामिनी केची तर काम. जी कामी माणसं आहेत त्यांच्या चित्तामध्ये कामच असतो. ते पाहतात काम, ऐकतात काम, भोगतात काम, सगळं कामिनी के चित्त काम. और माता के चित्त पूत बैठे, मातेच्या चित्तामध्ये मात्र पुत्र बसलेला असतो. तुका के मन में राम, आणि तुकोपर्यंत आमच्या चित्तात राम बसलेला आहे, भगवान बसलेला आहे. विषया करता थोडस बोललो. लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त. आणि तसं चिंतन केलं तर मी ते नारी अंकात थोडस वाचलं, खरं बरं वाटलं ते. म्हणजे आपल्या मानवी योनीतच आई आपली चिंता वाहते, काळजी वाहते, असं नाही. बरं आपण गायीचं उदाहरण घेतलं तर गायी सुद्धा, आता परवा गायी आली तिथे 4-2 दिवसापूर्वी. बुवाजी खरे चांगले भूमातेची सेवा करतात, भूमातेची सेवा करतात, गोमातेची सेवा करतात आणि मातेचीही सेवा त्यांनी केली. विठ्ठल गाई आली तर शिंगा अशी तिची शिंग काटलेली ते श्याम गेला जवळ तर ती अशी सवयची तरी का तिला वाटलं वासराला काहीतरी करता येईल म्हणून वासराजवळ येऊ दे, कोणालाच नाही येऊ दिलं लवकर. तिथे नाना गायचं रे डोंगरी, नाही नाना गायचं रे डोंगरी म्हणजे चित्त बांधले वत्सा घरी. गाय रानात असते परंतु सारखी ती हुंबरत असते, ती चरतही नाही व्यवस्थित. तिथे रानामध्ये गवतही खूप असतं, चाराही खूप असतो. रानात तिला असं धाक दाखवून नेलंही जातं, पण ती रानात काय स्थिर राहत नाही, चरतही नाही. ती सारखी आमरत असते आणि घरी पाळायचा विचार. तुका म्हणे वत्स धेनु वेचेची, तुका म्हणे वत्स धेनु वेचेची, तुका म्हणे वत्स धेनु वेचेची, तुका म्हणे वत्स धेनु वेचेची. कैसे मदाये ती सांभाळता, कैसे त्या धेनूच्या गायीच्या चित्तात सुद्धा वासरूच असतो. तसे ती साधोकट कुठे रानात जर आली, कुठे लांडगा काही किंवा आणखी कुत्रे बित्रे जर असले तर तिची शिंग अशी असतात.
ती ऑपरेशनच करते, पण वासराला धक्का लावू दे. ती पायाने तरी त्याचं खोकाळ फोडून टाकेल, नाही तर शिंगाने तरी त्याचं ऑपरेशन करेल, पण वासराला ती धक्का लावू देणार नाही. म्हणजे आपल्या आईपेक्षा मला वाटते गाय अजून पुढे आहे. गाई पुढे आहे. गुरुवारी मारुती बाबांनीच एकदा दृष्टांत सांगितलं. याच अभंगावर कीर्तन चाललं होतं, सुवर्णकार धर्मेश. किती दिवसापासून बाबांच्या कीर्तनात आपण आहे, धन्य आहे, आपण सुद्धा धन्य आहे. 40 वर्ष मंडईमध्ये नाना सतत महिन्याच्या वारीला सुद्धा कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझी हजेरी होती, म्हणजे होती बरं का. अलीकडेच थोडीशी पायमल्ली जरा झाली. नाहीतर रामचंद्र बाबा बरोबर, रामचंद्र बाबा बोधे, नाना वारकरी आणि चौथा म्हणजे सगळेच असायचे, पण त्याच्यामध्ये तिसरा मेन दुसरे मुरलीधर असायचा. ते तुमचे गुरुबंधू तळवण्याचे, ते निळबिळ टाकलेली, निळ टाकलेलं शर्ट पातळसा आणि ते चालविली अशी. सांगायचं तात्पर्य मारुती बाबांनी एकदा सांगितलं होतं, म्हटले एका घराला अग्नी लागला, लागू नये पण लागला. घरामध्ये बालक पाण्यात झोपवलेलं होतं. त्या मुलाची आई सुद्धा ओरडायची, सारखी आग लागलेली होती, वाचवा बाळाला, वाचवा बाळाला, वाचवा बाळाला. ती जोरजोराने आगळ्या ठोकत होती, पण पुढे जाण्याची तिचं धैर्य होत नव्हतं. शेजारी गायीचाही गोठा होता आणि त्या गायीच्या गोठ्यालाही आग लागत आलेली होती. गायीने मागचा पुढचा विचार, तिथे वासरू बांधलेलं होतं, गायीने मागचा पुढचा विचार केला नाही, आतमध्ये आगीत शिरली. वासराला सोडवलं, वासराला वाचवलं, गायी मात्र गायी गेलेले, प्राण त्याग केलेले आहे गायीने. म्हणजे वासरासाठी आपली आई कदाचित, म्हणजे मी न्यूनता देतोय असं नाही बरं का, पण मातृत्व हे प्रत्येक योनीत आहे, प्रत्येक योनीत आहे. ही कोंबडी बाजींना कोंबड्याचं जरा त्यामुळे आमच्या घरी लवकर कोंबड्या होतं, थोडा दिवस गेलं. ते कोंबड्याचं त्यांचा काय वाद आहे, म्हणजे खरंच आहे, ते कोंबडं नसून काय कोंबड्याच काय असावं, म्हैशी असावं, आणखी काय असावं. ती कोंबडही त्याचं थोडस बरं का, ती कोंबडी सुद्धा उभवती अंडीन पिलं काढल्यानंतर, किलं झाल्यानंतर ती चरत असते. अशी आहे तिचं सुद्धा काय प्रेम असेल बघा, सारखी ती अशी कुरकुर 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 अशी करत असते. आणि म्हणजे ती काही जर तिथं शेंगदाणा म्हणा, काही बाजरी, काही धान्य मिळालं तर ती स्वतः खात नाही. त्या पिलांना ती बोलून घेते, त्यांना भाषा कळते, तिची भाषा त्याच्या पिलांना प्रत्येक योनीची भाषा समजते. ती त्याला तिथे बोलवते. मांजरी जरी उंदीर पकडला तर ती लवकर उंदीर खात नाही, ती नाही खात. ती आपले लहान लहान पिलं असतात त्यांना आवाज देते, जवळ बोलून घेते. ती पिलं ती मांजर पिलं ते उंदराला खात असतात, त्या आईवरच गुरगुर करतात. अशी आईवर गुरगुर करणारी सुद्धा पिलं फार आहेत समाजात. बाबा व्याहत बोलले, आणि खरं आहे त्यांनी बोललंच पाहिजे. त्यांनी बोलायचं नाही, अधिकारी माणसांनी बोललं पाहिजे. आपल्याला नाही एवढा अधिकार, पण खरं आहे ते का म्हणजे काय या समाजाची स्थिती आहे. त्यांनी बरंचसं काय बोलून दाखवलं, वास्तवाचं वस्तुस्थितीचं. जाऊ दे, आपल्याला थोडासा वेळ पुढे पुढे जायचंय. म्हणून प्रत्येक योनीचा विचार केला तर ती तसं पाहिलं तर ज्ञानोबा म्हणतात नाही का, ज्ञानोबा मांजरीचं बोलतात, नाना काय लाशी धरी गेले सांगा कोणीतरी, मोहाचे निसांगडे, मोहाचे निसांगडे, लाशी पिली धरी तोंडे, तेच दागताचे आगरडे लागती लागू नये. ज्या दाताने उंदराचा फडशा पाडते, त्याच दातांनी आपल्या पिलाला पकडते आणि या घरातून त्या घरातून, त्या घरातून म्हणतात. ती 7 घरं बदलते. आणि ती कशा करता बदलते? बोकोबा महाराजांच्या करता बदलते. कारण ह्या बोकोबांनी जन्म घातलेला असतो ना, ते बोकोबा त्यालाच खातो. काही बोकोबा आहेत समाजात, ते पिलालाच खाऊ काय चांगलं वळण जर नाही देण्याचा प्रयत्न केला, मी म्हणतो दागुड दडपून त्यांना चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करावा, अगदी आमच्या सहित. नाही ऐकलं तर नाही लाजे, पण थोडं तरी त्यांना गळे उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. आम्ही जर ते करत नसू
बाकी आम्ही लय तत्पर आहे त्यांना पैसे भरून नोकऱ्या लावायला म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी करायला, उद्योगधंदे टाकायला त्यांना आम्ही लागेल तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे. पण त्यांना आम्ही म्हणणार नाही तुम्ही संध्याकाळी हरिपाठ वाचत जा दुकानामध्ये किंवा मनाचे श्लोक वाचत जा, काही चांगलं जरा एकादशी करत असं आम्ही सांगायला आमचं धैर्य नाही, आमचं धाडच नाही. मग आम्ही एक प्रकारे त्या प्राण्यासारखेच आहोत. कारण की निसर्गामध्ये काही संतांचं परिशीलन आहे खरं विचार केला तर. दोनच योनी, दोनच प्राणी असे आहे की ते आपल्या संततीला खाऊन टाकतात. माय बाप जरी सर्पिल की भोगा, माय बाप जरी सर्पिल की भोगा, माय बाप जरी सर्पिल की भोगा, तया सवे दुखान भवे बाळ, तया सवे दुखान भवे बाळ, सरकी सरकी पिली विताची खाय असं गाठ्यामध्ये वर्णन. ती सरकीनं अंडे घालत असते ना तर ती अशी मागे वळून पुन्हा ती अंडे खाऊन टाकत असते. त्याच्यातून उरले एखादून अंडे राहिले तरच. आणि सगळे जर साप जर जिवंत राहिले असते तर आपल्याला वागणे कठीण झालं असतं. सरकी पिली विताची खाय वाचविता कोण असं काहीतरी आहे तिथे गाथ्यामध्ये, एवढं मला आठवलं. सरकी पिली विताची खाय, ती सरकीन आपल्या अंड्यांना खाऊन टाकते म्हणजे संततीच नष्ट करते. आणि बोका सुद्धा ज्यांना जन्माला घातलं ना तो बोक्यापासून ती मांजरी सावध असते आणि ती लपवण्याचा प्रयत्न करत असते. तर ह्या दोन योनी आहेत संतांनी. तर असं आपलं होऊ नये जीवनामध्ये. विठ्ठल सगळ्या योनींचा विचार केला तर आपण आता पाहून घ्या. अगदी कुत्री सुद्धा पिलांकडे जर कोणी जर गेल्यानंतर जर कोणी तिकडे फिरकायला गेला तर त्याला फाडायचा विचार करते. हो, ते अशी चौथामध्ये येते. एकदा 7वीला असताना गणिताचं लय डोक्यातून जायचं नाही, येतच नाही तर काय. गणित चांगले असते मग कशाला बोला. त्या विषय सोडून करायला गेला गणपती झाला मारून थोडस ते गणित. शिक्षक वाळून गुरुजी म्हणून होते दामारीच्या, आमच्याकडे दामारी गावात. ते बिचारे खाली पाय द्यायचं नाही तर बेंबाट धरायचं असं पाय देऊन असं लय लय त्रास व्हायचा. मग एक दिवस म्हणले तासच नको गणिताचा. गेलो गावामध्ये गटार होता असं पांढरी मातीचं, त्याच्यामध्ये कुत्री गेलेली माहीतच नाही. तिकडे जवळून चालले होते अशी धावलेली ते लचकाच तोडला हाताचा. म्हणजे ते आता सांगायला उपयोगाला आलं की तिचं आपल्या बाळावर पिलावर किती प्रेम. विठाला विठाला सगळ्या योनीमध्ये मानवतेची योनी माता तर विशेष आहे, जगा वेगळी आहे ती. बर का, असं त्या उपनिषदात एक वाक्य आपलं आठवलं तसं एक छोटस वाक्य नारी अंकामध्ये, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे नारीचा, जिथे स्त्रीचा, जिथे आईचा, भगिनीचा, भाऊजाईचा म्हणजे त्या स्त्रियांना जिथे सन्मान मिळतो, ज्या घरामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागवलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. त्या घरात लक्ष्मी नांदते. जर स्त्रियांचा जर आदर केला नाही, सन्मान केला नाही, त्यांना योग्य वागणूक दिली नाही तर त्या घरात लक्ष्मीच्या विरुद्ध काय, हा तुम्ही म्हणा ती नांदते. विठ्ठला विठ्ठला खरोखर सुंदर आहे बरं का. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. मी आपल्या दहाव्यामध्ये थोडस 2 शब्द बोललो बरं का, की
आईची केवढी ताकद असते. आपले भीमाचंही उदाहरण इथे सांगितलं का तिथे कोणीतरी सांगितलं भीमदादा वरून जेव्हा ऐरावत घेऊन आले तेव्हा निसटले, शरीर मोडले. कुंती मातेने असं पदर केला आणि त्यात भीमाला धारण केलं. म्हणजे केवढी शक्ती मातृत्वाची, केवढी शक्ती आहे. बळीराजाच्या बाबतीतही तेच सांगितलं जातं. त्याच्यामध्ये जेव्हा वामन भगवंताचा अवतार झाला, बळीराजाचा यज्ञ चालू होता, त्याच्यामध्ये वामन भगवान आलेले आहेत. म्हणजे अगोदर सांगायचं तर राजा बळींची तुकोबरांनी सुद्धा त्यांची कैफियत घेतलेली आहे गाथ्यामध्ये. बळी सर्वस्वे उदार तेने उभारिला कर करोनी कहार तो पाताळी घातला हरी तू निष्ठुर. राजा बळीने म्हणजे त्या ठिकाणी विरोचन वारले. बळीराजाचे वडील विरोचन ही प्रल्हादाच्या वंशावळीतली. बळीराजाचे वडील वारले त्यावेळेस बळीराजांची आई होती ना, तर त्यावेळेस पद्धती होती सती जाण्याची. पती गेले की त्यांच्यावर सती जायची. आजपर्यंत आज तागायत बरेच दिवस चालू होते. आपल्याला कल्पना आहे राजान राम मोहन राय पासून ती सती जाण्याची पद्धती बंद झाली. बळीराजांची आई सती जाणार होती, पण काही विचारवंतांनी ऋषीमुनींनी त्यांना थांबवलं. नाही, थांबा, तुमच्या उदरामध्ये एक महान भगवत भक्त आहे, तुम्ही सती जायचं नाही. आणि नाही सती गेल्या त्या. बळीराजाचा जन्म झाला तेव्हा असं बोललं जातं. त्यावेळेस बळीराजा मातेच्या उदरातून जन्माला आले त्यावेळेस असं म्हटलेलं त्या ठिकाणी ते हिंदी वाक्य, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. फार चांगलं झालं. भली नहीं सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया तो प्रभु पसारे हात. च्या बहादराने देवाला हात पसरायला लावलं. विठला विठला. बरं का, निदान कळाल्यानंतर तरी नारी की निंदा मत करणं, आईची म्हणजे भगिनीची अशा प्रकारची स्त्रियांची निंदा करू नये. काहींचं वागणं थोडं निंदी असतं त्या सोडून, परंतु नारी की निंदा मत करना, नारी रत्न की खान. नारी ही रत्नाचे धन्य ते आलं रात्री प्रमाण म्हटलं मी याच ठिकाणी. जिस नारी से पैदा हुए ध्रुव बळी भीष्म हनुमान काही घ्या, ही काही सामान्य आहेत का? बळीराजा सामान्य आहे का? देवाला हात पसरायला, देवाला दान म्हणजे त्रिपाद भूमी भगवंताने वामनाने बळीराजाला हात पसरला, साधी गोष्ट. म्हणून आपले बुवाजी म्हणत असतात शक्यतो माणसाचा हात असा असू नये तर असू. नाना बरेच वेळा मी पाहिलं बरं का, म्हणजे त्यांची स्तुती करत असं नाही, पण ते घेतानाही ते असं खाली हात करून नाही घेत, ते वरून असे वरून थोडंफार घेतलं तर ते असा हात असतो असा. चला काय तुम्ही घेतलेले हे मला नाही वाटत कुठल्या प्रापंचिक जीवनात त्याचा वापर तुम्ही केला असेल. आम्ही ग्रहस्थी माणसं आहे, आमचं काय. तुम्ही तुमच्या जीवनाला बरंच काही सांभाळलेले असो, तोंडावर स्तुती नाही, पण काही आदर्श जगलेत ते, आणि तो आदर्श बऱ्याच लोकांच्या समोर सुद्धा काका आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तो आदर्श थोडा माणसाचा काहीतरी आदर्श, थोडा तरी काहीतरी आदर्श प्रत्येकाने जोपासला पाहिजे. आईच्याच उदरातून हे बहादर जन्माला आले की नाही. भीष्माचार्य भीष्म प्रतिज्ञा, जो याचे म्हातारपण तो त्याचा प्रताप धरण. भीष्माचार्य जसे जसे वयस वृद्ध झाले तसं त्यांचा प्रचंड पराक्रम शौर्य शक्ती वाढत चालली. आता आपण वय झालं की शक्ती क्षीण होते, पण भीष्माचार्यांना वडिलांचाही आशीर्वाद होता आणि परशुरामांचा आशीर्वाद होता. बरं भीष्माचार्य तुम्हाला वार्धक्याची बाधा होणार नाही लक्षामध्ये. वडिलांनी सुद्धा मी मला स्वतः लग्नाचं वय असताना वडिलांचं लग्न करणारे पुत्र म्हणजे भीष्माचार्य आहेत. काही साधी व्यक्तिमत्व ना,
हनुमंत्र आहे. एका मातेच्या उदरातून जन्माला आले ना, म्हणून मातृत्व एक विशेष आहे, धन्य अशा प्रकारचं आहे. न मातू असे वाक्य, न मातू परदैवतम, नाही का? मातेसारखं परम श्रेष्ठ दैवत या जगात दुसरं नाहीये. कितीही आपण बोललो तरी आपलं कुठलं तरी थोडं थोडं तुकडे तुकडे घेऊन मी आपला बोलायचा प्रयत्न करतोय. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईच्या मनामध्ये चित्तामध्ये लेकरूच असतं. मोठी गंमत आहे नाही का? आपल्या आईचं लेकरू, गाईचं वासरू, बकरीचं कोकरू, शेरडीचं करडू, घोड्याचं शिंगू, म्हशीचं पारडू. अजून सांग ना, आता काय मीच सांगू? ही भाषा आहे, मोठी गंमत आहे नाही का? लेकराचे हितवा हे माऊलीचे चित्त, ही अशी ती माऊली कळवळ्याची जाती असते. तुकोबराचं तर ती लाभाशिवाय प्रीती करते. ऐसी कळवळ्याची जाती, 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 कळवळ्याची, जिव्हाळ्याची, तळमळीची मूर्तिमंत जात असते. ऐशी याप्रमाणे ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती. आई आपली आपल्याकडून तिच्या अंतःकरणात कवडीची सुद्धा अपेक्षा नसते. ती निमित्त आपल्यावर प्रेम करत. आता मोठा झाल्यावर थोडं असते तिच्या अंतःकरणात, आणि पाहिलं पाहिजे, पण हा पाहतच नाही. तर माझा अधिकार नाही, पण खरं आहे काही वेळेस बरं का, मुलं मोठी होतात, शिकवतात, आई वडील कंबर बांधून पोट बांधून त्यांना शिकवतात. ते पुण्या मुंबईला जातात, पण तिकडून यांच्याकडे बघायला त्यांना वेळच नसतो. हे आई वडील पैसे नाही दिले तरी इकडून ऊस पाठवतील, नाही ऊस नाही पण भाजी पाठवतील, काही धान्य पाठवतील. मुलाला पुण्याला बघ, त्यांना तिथे महाग घ्यायला लागतं म्हणून, पण ते काही इकडे पाठवत नाही. तर त्यांना विचारलं जातं किंवा आई वडील तुम्हाला इकडून धान्य पाठवतात, भाजीपाला पाठवतात, दूध सुद्धा पाठवतात बाटल्या भरून, कदाचित चांगलं तिकडे दूध मिळत नाही तर, म्हणजे ते सगळं पाठवतात, पण तुम्ही त्याला काही पैसे पाठवत नाही असं मला अंदाज येतोय. तेव्हा ते उत्तर देतात, बरं का, गावाकडच्या भाजीपाल्याला, धान्याला, दुधाला इकडे पुण्याचं हवामान मानवते, पण पुण्याच्या पैशाला हवामान मानवत नाही. विठाला कितीतरी लोक समाजात असे आहेत, आई वडिलांकडे पाहायची प्रवृत्ती नाही त्याची. तुका मने पाप माय नावडे ज्या बाप, माय नावडे ज्या बाप, माय नावडे ज्या बाप, तुका मने पाप माय नावडे ज्या बाप, माय नावडे ज्या बाप, माय नावडे ज्या बाप. अनेक पापापैकी हे एक मोठं पाप सांगितले तुकोबरायांनी. का म्हणे पाप माय नावडेच्या बाप, ज्याला आई वडील आवडत नाहीत ते पापच आहे, ते पापीच अशा प्रकारचे.
म्हणून कळवळ्याची जाती लाभाशिवाय कुठली अपेक्षा तिला अशा प्रकारची बरं तो कळवळा सुद्धा नित्य असतो तुकोबरानंतर नित्य नवा कळवळा नित्य नवा थोडीशी आता आम्ही काय फार मोठे शास्त्रीय काय गातो असं काय नाही पण ती मागेच सरत असते तुमच्याकडून फार चांगले आवाज आहेत या मुलांचे यांनी मेहनत केली पाहिजे बरं का दुर्दैव आहे नाना खरं बोलतो या गादीबरोबर मला मेहनत करायला मिळाली नाही परिस्थितीमध्ये शिकायला मिळालं नाही अर्धवट राहील काय उपयोग आहे विठ्ठला विठ्ठला माझं एवढ्यावर समाधान नाही कदाचित काका पुढच्या जन्मात फार मोठी प्रगती होईल आशा आहे जन्म कदाचित असा मी चांगल्या साधना करणाऱ्यांच्या पोटी जन्माला आहे आणि माझं राहिलं माझं स्वर म्हणजे माझं स्वरावर भाग आहे स्वर गया तो शिर गया ताल गया तो पार गया स्वरावर प्रेम केलं पाहिजे वेळ मिळेल तिथे साधना करीत राहिलं पाहिजे नित्य नवा कळवळा नित्य नूतन प्रेम असतं असा प्रवाह जसा सारखा नित्य नूतन वाहत असतो खळखळ अशा तसं आईचं नित्य नवीन नाविन्य आजचं उद्या नाही उद्याचं असं सारखं पद इतका जिव्हाळा असतो इतकी कळवळ तिला असते म्हणून नित्य नवा कळवळा माय बाळामध्ये तो आईला बाळ किती आवडतं तिच्या अंतःकरणालाच माहिती आहे आणि बाळाला किती आई आवडते हे त्याच्याच अंतःकरणाला म्हणून आई बर का आई म्हातारपणापर्यंत आपल्यापर्यंत आहे असं त्या काय जादू आहे त्या हातामध्ये त्या प्रेमामध्ये काय जादू आहे मला जेव्हा आलो की भेटायला की या लॉकडाऊनने खरंच चांगलं केलं बस ते नाही इथं राहावं लागलं म्हणजे इथे थांबले ते खरंच ते सारखे भटकणारी माणसं कुठल्या कुठे ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये माझ्या मांजरवाडीला कधी कधी प्रवासाची सोय नसताना सुद्धा अगदी खानदेशातून एकदा खानदेशातून मोठा प्रवास करून असं जर झालं आपण जर काही दिशा भटकत असतो तर मागे काय झालं असतं आपल्याला कल्पना सुद्धा त्याच्या नसते म्हणून मी सांगतो ना मी खरं दुःखी मनुष्य एक वाक्य बोलतोस मला पकडून ठेवलं आईच्या सरणार उडी टाकलीच कारण पहिला दुःखाचा डोंगर जीवनात जर पहिला कोणता असेल तर तो आई जाणं विठ्ठला गोष्टी सांगू नये पण
घर आहे असं मला वाटतं. आपलंच घर आहे, आपलाच परिवार आहे, आपलीच माणसं आहेत सगळी. पण इथं थोडं सांगितलं तर काय म्हणू नये, पण सांगितलं तर काय हरकत नाही. वडिलांचं मात्र खूप दिवस झाले सेवा करायला यायचो आनंदी होऊन. ती गंमत आहे. त्याचा जवळ 100 गाठलेली होती त्या दिवशी. आपण गेलो, कपडे बिपडे धुवायचे, हातरून चांगलं करायचं, घरचे लोक सेवा करायचे. जसं बुवाजी बोलले तसं मी बोललो होतो दसकृत वडिलांचे. मी काहीच केलं नाही, माझ्या भावाने केलं. खरी वस्तुस्थिती अशा प्रकारची. दर्शन घेताना मात्र त्यांचं दर्शन घेतलं की ते प्रसन्न असले तर हात टेकवायचे पाठीवर, नाही तर त्यांच्या लक्षात नाही आलं का ते पाठीवर हात टेकत नव्हते. पुन्हा आपण जाऊ का आनंदीला जायचं, पुन्हा आपण जायचं, परत दर्शन घ्यायचं, तरी नाही 3-4 वेळा मग परत फिरून यायचं. मग पाठीवर हात ठेवला की मग माझं आई ती आई, वडील ते वडील, हे जोड त्याच्यामध्ये. आईचं जरी नाव आरंभाला असलं तरी वडिलांचंही योगदान तितकंच महत्वाचं आहे. म्हणून पण आईचं अधिकतम थोडस संतांनी वर्णन केलेलंच आहे. प्रत्येक जर वाङ्मय आपण पाहिलं तर माता पिता, पिता माता नाही, माता पिता बंधू बहिणी, मातेचा शब्द पाय, कुळी कन्या पुता, धन्य माता पिता. त्या रात्रीचं सुद्धा म्हणजे पित्याचाही अधिकार तेवढाच आहे, पण मातेचं एक कणभर प्रेम निश्चित आपल्याला. व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा, जीव बहुत कोवळा, जीव बहुत कोवळा. व्यालीचा जीव बहुत कोवळा, कोवळा जीव बहुत. व्यालीचा कळवळा असतो, तिच्या अंतःकरणातील व्यालेली असते. शब्द आहे, तुकोबरांचे शब्द आहे. व्यालीचा कळवळा आणि जीव बहुत कोवळा. तिचा जीव आपल्यासाठी फार कोवळा असतो, मुलायम असतो. फुलाच्या सुगंधापेक्षाही सूक्ष्म अशा प्रकारचं प्रेम तिचं असतं, सुगंधी असतं. आणि म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करीला महावीर. वेळ बराच झालेला आहे. मधलं भजन आपण घेऊन चाल म्हणून 3 चाली आजही म्हणून 2-5 मिनिटात ओळखू आपण. आता विठोबा रघुमाई लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाये माऊलीचे चित्त, वाये माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. करीला भाविना प्रीती,
करिला भार वीण करिला भार वीण प्रीती करिला भार अंतर पाहिजे. शेवटच्या चरणाला अंतर म्हणायचं, पहिल्या चरणाला अस्थायी करायचं. हे माझ्या प्रीतीचं थोडंसं. करिला भावीन करिला भाविना प्रीती करिला भाविना ला भाविना करिला भाविना लाभावीन प्रेम प्रीती करते, लाभाची अपेक्षा न ठेवता तिच्या अंतःकरणात आपल्याबद्दल कळवळाही असतो आणि महत्वाचं काम तिने केलेलं असतं. तिने आपल्याला आपला भार पोटामध्ये वागवलेला असतो. पोटी भार वाहे 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 त्याचे सर्वस्व ही सोहे त्याचे सर्वस्व ही सोहे ऐसी करवलाची दाती ऐसी करवलाची दाती त्याचे सर्वस्व ही सोहे त्याचे सर्वस्व ही सोहे ऐसी करवलाची दाती ऐसी करवलाची खरोखरच पोटी भार आहे. काय आपण पोटात असताना आईला नाही खाता येत नाही. अर्धपोटी ती राहत असते, कारण हा भार असतो ना पोटात. हा भार ती वागवत असते. खरं असं जर माता माऊलींनी कधी म्हटलं "बुवा, आम्ही एक वागवलं दुसरं तुम्ही वागव बरं जमेल का?" ते नाही, त्यांनीच ते सगळे कष्ट सहन करावे. अगदी गर्भधारणा झाल्यापासून खाण्यावर प्रतिबंध येतो. अनेक क्लेश होतात, अनेक दुःख अशा प्रकारचं होतं. पण ते सगळं त्या मुलाकरता सगळं बरं. पोटात असताना तर ती काळजी भार वाहतेच, काळजी खाते, कमी खाते, व सगळे आहार विहार व्यवस्थित ठेवते. आणि झाल्यानंतर सुद्धा याचं पोट दुखू नये, याला कुठली त्रास होऊ नये त्याच्याकरता ती खाण्यापिण्यावर सुद्धा प्रतिबंध आणते. हलकस खाण्याचा प्रयत्न करते. का?
पोटी भारव आहे आणि त्याचे सर्वस्वी कदाचित ही जेवायला माता बसली तर तिथे सुद्धा हे शी केल्याशिवाय राहत नाही. आपण जेवताना एखादं मुलगा मुतलं किंवा शी केली तर आपण लगेच उठायचा प्रयत्न करतो, पण ती सगळं भरवते, मांडी भरवते सगळे बालक सगळं, परंतु ती न मागे कोणते प्रवचन केलं उबगत नाही, त्या बाळाच्या कुठल्याही उबगत नाही का. पण उबगणे हे माय वेचवणी काय काय अंगाजीवाची संपत्ती वेचवणी करी बालकाची पालती परी उबगणे हे स्थिती न पाहे माय. उबगणं आंधळे पांगळे मुके अनर्गळ कसे असू दे, बालक कसे आंधळा असलं तरी, पांगळा असलं तरी, अनर्गळ असलं तरी, कसंही असू द्या, रूपहीन असू द्या, कलाहीन असू द्या, असं असलं तरी आईला ते प्राणापेक्षा प्रिय असते. म्हणून पोटी भारव आहे असं मी ऐकलं आणि खरंय. आता काही लोक सांगतात तेव्हा तुला वागवलं पोटामध्ये 9 महिने वागवलं, तुझं ओझं वागवलं, तू फार खाता येत नव्हतं, पिता येत नव्हतं, तुझ्या आरोग्याकरता मी फार दक्षता घेतली, 9 महिने तुला वागवला, भार वागवला. तो म्हटलं भार वागवला तर काय झालं? नाही म्हटले, काही लोक म्हणले फक्त तसं तू बोलतोस ना, मग तू एकदा 10-20 किलोचा दगड पोटाला बांधून पहा. म्हणून लोकांनी त्याच्या पोटाला 20 किलोचा दगड असा बांधला पुढे आणि दिवसभर फिरला, सोडलाच नाही कोणी. त्याला म्हटले, तो म्हटलं मी मेलच असतो जर थोड्या वेळात सोडलं नसतं तर. म्हणजे ती भार वाहत असताना तिला किती क्लेश होता, आणि याने फक्त दिवसभरच वागवलं पोटामधला दगडाचा भार, तो त्याला किती क्लेशदायक ठरला. अशी ही माता पोटी भारव आहे, तिचे सर्वस्व हिस्स आहे. नंतर त्याप्रमाणे माझ्या उद्धाराची जबाबदारी तुम्हा संत मायबापावर अशा प्रकारची आहे. म्हणून तुम्ही माझा उद्धार करा. अशा प्रकारचा या अभंगाचा आशय बोलता, जेवढं बोलता आलं तेवढं तुमच्या समोर. का बोल बालक बोबडा बोली, खरंच असं वय जरी झालं असलं तरी मला काही येत नाही तसं. बालक बोबडा बोली का वाकडा ते सोज करून माऊली रिजे जेवी त्या गजराबाई मातेच्या चरणी ही मी म्हणलो, मी 4-2 दिवस टाळ घेऊन उभं राहील, परंतु मी कीर्तनाचं काही नाही. त्यांनी चला त्यांच्या मनात ठेवलं. सगळ्यांचीच मन धरणं मुश्किल आहे, तसं सगळ्यांचीच मन धरणं. तिथं तर सगळेजण उभे आहेत, पण सगळ्यांनाच कीर्तन करायला टाळ घेऊन उभं राहिलं तर तेवढीच सेवा आहे काका. त्या सेवेत केवढंच सुद्धा कमीपणा नाहीये. म्हणून आपण ही सेवा या ठिकाणी सादर झाली. खरं तर नावातही काका मला थोडा श्लेष काढावा असं वाटतो. गजरा म्हणजे अनेक फुलांचा समूह, गजरा म्हणजे अनेक फुलांचा समूह. ती प्रत्येक फुलं तितकीच सुगंधी असतात, पण एखादं इतकंच सुगंधी असतं ना, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो आणि सगळे महाराष्ट्र त्या फुलाला आपलं त्याला ते फुल घ्यावंसं वाटतं, त्याला त्याचा सुगंध घ्यावासा वाटतो. तसं एक सुगंधी, अत्यंत अतिसुगंधी फुलासारखं जीवन म्हणजे आमच्या देवराम बाबांचं अशा प्रकारचं आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्या तो आपण आदर्श गिरवतोय, गिरवला पाहिजे. आनंदाची गोष्ट आहे. सगळेजण आपण त्यांच्या पाठीशी, गुणवान मंडळी आहे तिथे, तुम्ही भक्त मंडळी आहे, कीर्तनकार आहेत, सगळे उपस्थित आहेत. जवळच्या बोला माझ्या जवळ कुणी येतच नाही, खडूस स्वभाव असल्यामुळे, माझा खडूस स्वभाव असल्यामुळे. पण एक ती हातोटी सुद्धा लागते, प्रेमही तसं द्यावं लागतं. कोणी कोणाच्या जवळ तसं येत नाही. आपणही त्यांच्यावर प्रेम करतो आणि ते सुद्धा जीवापाड प्रेम अशा प्रकारचे करतात. हे उत्तर अशा प्रकारचं वाढत राहावं, अशीच सेवा घडत जावी, घडावी अशा प्रकारची पवित्र भावना या मातेच्या उत्सवानिमित्त व्यक्त करतो. आणि लांबलेल्या हरे कीर्तन शाळा अगदी तयारच आहे, ठीक आहे, अगदी 9:30 ते 11:30. मग आता चाल नाही म्हणायची का आम्ही दोघांनी? ज्ञानेश्वर माऊली तुका बरे माझे सगळ्यांनी
तुका म्हणे तुका म्हणे माझे रुवा म्हणे माझे प्रीती करी लाभावीन 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 प्रीती करी करी आम्ही जातो तुम्ही कृपा सुधाने आम्ही जातो तुम्ही कृपा सुधाने वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग आमाशी पावला पुढे सहित झाला पुढे सहित झाला वाढवेळ झाला फुलं चरणावर समर्पित करा. कुंडली त्या ठिकाणी त्यांना करुणा भागतो. तुम्ही संत माझे आकडा तिची तरी तुम्हा मान एवढा होईल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.